राधानगरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शेळेवाडी येथील ओंकार उर्फ उदय कृष्णात बर्गे वय 28 आणि एका अल्पवयीन मुलीने वय वर्ष 17 तरसंबळे तालुका राधानगरी यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे। मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलामध्ये जाऊन ओंकार बर्गे आणि अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। याची माहिती तरसंबळेचे पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना दिली। या घटनेमुळे राधानगरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। आत्महत्येची ही घटना 4 दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार उर्फ उदय बर्गे आणि 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीतील जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना एका शेतकऱ्याच्या लक्षात आली। त्याने याची माहिती पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांना दिली। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला। 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती। त्यामुळे घटनास्थळीच दोन्ही मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले। रात्री 8च्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। ओंकार याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे। टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलेला ओंकार हा अतिशय कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचा मुलगा होता। त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे। गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी 100 किलोची गुंडी उचलून तो 2-3 फेऱ्या मारत होता। त्याने असा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे। तर या मागचं कारण काय आहे याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी होतीये।